स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तरुणाई झपाटून अभ्यास करतेय। गेल्या काही वर्षातील एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धेतील गुणवत्तांमध्ये ग्रामीण भागातील युवकांनी दैदिप्यमान यश मिळवले। त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील टक्का यूपीएससीच्या स्पर्धेत उतरल्याचं दिसून येते। गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांनी हादरून गेलेल्या मणिपूरमधील तरुणाई यूपीएससी परीक्षेतून स्वतःला सिद्ध करतेय। या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय। त्यामुळे यूपीएससी परीक्षेसाठी या उमेदवारांचा होणारा खर्चाचा भार आता हलका होणार आहे। मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यातील ज्या उमेदवारांना 26 मे 2024 रोजी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी राज्याबाहेर जावं लागणार आहे, त्यांना मणिपूर सरकारनं दर दिवशी 3000 रुपये द्यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। असा प्रकारचा आदेश या न्यायालयाने देणं ही दुर्मिळ घटना आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारडीवाला, न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मणिपूरमधील स्थानिक उमेदवारांना दिलासा मिळतोय। गेल्या काही महिन्यांपासून तरुणही हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांनी व्यथित झालाय, तरीही यूपीएससी स्पर्धेतून तो स्वतःला सिद्ध करतोय। मणिपूरच्या डोंगराळ भागातल्या जिल्ह्यांमधील यूपीएससी परीक्षार्थींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य भागात जाऊन ही परीक्षा देण्याचं ठरवलंय। या संदर्भातील याचिकेची संध्याकाळी विशेष सुनावणी झाली आहे। यावर खंडपीठानं आदेश दिला की मणिपूरमध्ये जे परीक्षार्थी डोंगराळ भागातील किंवा जिल्ह्यात राहतात आणि ज्यांनी यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी अर्ज केलाय, त्यांना दर दिवशी 3000 रुपये देण्यात यावेत। त्यामुळे हे परीक्षार्थी अन्य राज्यात प्रवास करून तेथील केंद्रांवर जाऊन परीक्षा देऊ शकतील आणि त्यामुळे अशा परीक्षार्थींना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय।